उंदराला मिळाली पेन्सिल. एकदा एक छोटासा उंदीर खायला काहीतरी शोधत इकडे तिकडे फिरत होता. कधी तो कपाटाजवळ हुंगत होता, तर कधी टेबलाखाली डोकावत होता, पण त्याला खाण्यासारखे काहीच मिळत नव्हते. तेवढ्यात त्याच्या नजरेस एक पिवळी पेन्सिल पडली. उंदीर खुश झाला. अरे वा, काहीतरी मिळालं, असे म्हणत त्याने पेन्सिल उचलली आणि ती आपल्या बिळात घेऊन गेला. तेवढ्यात पेन्सिल घाबरून म्हणाली, मला सोड ना, मला जाऊ दे. मी तुझ्या काही कामाची नाही, मी तर फक्त लाकडाचा तुकडा आहे. उंदीर हसला आणि म्हणाला, मी तुला कुरतडणार आहे. माझे दात नेहमी धारदार ठेवण्यासाठी मला काहीतरी कुरतडावे लागते. आणि उंदीर पेन्सिल कुरतडू लागला. पेन्सिल वेदनेने ओरडली, अरे थांब, मला खूप दुखत आहे. मला शेवटचे एक चित्र काढू दे, मग तू हवे ते कर. उंदीर थोडा विचार करून म्हणाला, ठीक आहे, लवकर चित्र काढ, मग मी तुला कुरतडेन. पेन्सिलने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने एक मोठा गोल काढला. उंदीर उत्सुकतेने म्हणाला, हे काय, चीजचा तुकडा आहे का? पेन्सिल हसत म्हणाली, हो, आपण याला चीज म्हणूया. मग तिने त्या मोठ्या गोलाच्या आत 3 छोटे गोल काढले. उंदीर आनंदाने म्हणाला, अरे वा, आता तर खरेच चीजसारखे दिसत आहे. त्यात छिद्रेही आहेत. पेन्सिलने पुन्हा मोठा गोल काढला. हे तर सफरचंद आहे, उंदीर आनंदाने म्हणाला. पेन्सिलने आणखी काही गोल आणि गोड पदार्थांसारखी चित्रे काढली. उंदराच्या तोंडाला पाणी सुटले. तो म्हणाला, लवकर कर, मला खूप भूक लागली आहे. तेवढ्यात पेन्सिलने वरच्या गोलावर 2 लहान त्रिकोण काढले. उंदीर थोडा गोंधळला. हे काय आहे? पेन्सिल काही न बोलता पुढे चित्र काढत राहिली. तिने मिशा, डोळे आणि तोंड काढले. अचानक उंदीर घाबरून ओरडला, अरे बापरे, ही तर मांजर दिसतीये. पेन्सिलने चित्र अधिक स्पष्ट केले. आता ते चित्र अगदी जिवंत मांजरीसारखे दिसत होते. उंदीर थरथर कापू लागला. वाचवा, मांजर आली, असे ओरडत तो लगेच आपल्या बिळात पळून गेला. पेन्सिल हसली. तिला समजले, बुद्धी आणि कल्पकता यामुळे मोठ्या अडचणीतूनही मार्ग निघतो. त्या दिवसापासून उंदीर पुन्हा कधीही पेन्सिल कुरतडायला धजावला नाही. तात्पर्य: हुशारी आणि कल्पकता यामुळे मोठ्या अडचणीतूनही मार्ग निघतो. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढची कोणती गोष्ट ऐकायची आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा.